अंग बदन में आग लगना आज मला माहित पडून राहिलाय. यस लिटरली आज आज माझ्या बॉडीमध्ये बहुत भयानक हार्मोन्स तयार झाले आहे रिलेटेड विथ द सेक्स. यस. आणि बहुत तीव्र इच्छा होता है कि आय नीड टू बी अ टू सेक्स. यस यस. म्हणजे मी 1 घंटा 3 वेळा लघवीला गेलो. या जे की मी एव्हरी टाइम डुईंग लघवी मी पूर्ण माझ्या बॉडीतलं फ्लुइड म्हणजे माझं नॉट द हे म्हणजे लेट नाही, इट्स लघवी. या इट्स या तर ते काढून राहिलं. या बट लघवी झाल्यानंतर असं वाटते का स्टिल समथिंग कुछ तो है अंदर और वो निकलना चाहता है. आणि अंगात इतकी तडप आहे आता राईट नो वॉज टू मच. यस. मी कधी सेक्स वगैरे केला नाही कधी. या बट लिटरली आज तर बहुत जास्त फील होत आहे. सो आता मी जे काय बोलणार आहे समोर ते कम्प्लिटली खोटं बोलणार आहे आणि यू हॅव टू ब्लेंड इट. ओके ओके लेट्स डू दिस. कोरोनामुळे काय झालंय की सगळीकडे लॉकडाऊन आहे. येस. ऍक्च्युली माझे मोठे वडील आहे ना ते राजस्थानला गेले होते. ओके. बट लॉकडाऊन आहे त्यांना काहीतरी काम होत वाटते. मोठे वडील ना मोठे बाबा मोठे बाबा म्हणजे जोधपूरवाले नाही का तर ते लोक राजस्थानला गेले. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे सगळे बस रेल्वे एअरपोर्ट सब बंद आहे तर त्यामुळे ते तिकडेच फसून आहे. मलाही लॉकडाऊन आहे त्यामुळे मलाही सुट्टी आहे तर त्यामुळे मी पण घरी आलोय. आता मोठ्या वडिलांच्या घरी आता फक्त बुडी राहते तर मग मी डब्बा न्यायला जातो रोज संध्याकाळी आणि रात्री झोपतो. येस. कधी कधी मी बादलला वगैरे बोलवतो बादल पिंटू झोपासाठी वगैरे वगैरे. बट मोस्ट ऑफ द टाइम मी नाही बोलवत. वाय कारण त्यांची पढाई वगैरे असते. सो आय डिडंट वॉन्ट टू त्यांचं म्हणजे त्यांचा टाइम वेस्ट नाही गेला पण या दृष्टिकोनातून मी जास्त बोलवत नाही. हा तर मग युजली मी रात्री म्हणजे तिथेच राहतो मोस्ट ऑफ द टाइम. यस. कारण घरी राहणे काही फायदा नाही. या घरी राहणे असंच थांबायचं आहे तर मोठ्या वडिलांच्या घरी थांबतो. येस. टीव्ही आहे तिथे मोठी. सो कधी कधी व्हिडिओज वगैरे बघतो, युट्यूब वगैरे बघतो. गेम प्ले बघण्यामध्ये बहुत मजा येते. इट वॉज टू मच. एक दिवस काय झालं की मी होतो आणि डब्बा आणून दिला. ओके. म्हणजे मी घरी गेलो. ओके. घरी फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आईनी मेथीची भाजी पोळी डब्यात पॅक करून केली. तेवढ्यात मी जेवण करून घेतलं. ओके. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि मी डब्बा घेतला आणि गेलो तर तिथे बुडीकडे होती. ते नाही का त्यांचं आडनाव काय यार गायकवाड नाव आहे. येस. त्या काकू होत्या आणि त्या काकूच्या डॉटर होती वाटते. तिचं नाव होतं शुभांगी. येस. आता मी हे नाव कसं ओळखतो व्हाय बिकॉज ऑफ दॅट की खूप वर्ष अगोदर मी भगत सरांकडे ट्युशनला होतो आणि तिथे ती पण मुलगी होती. शी वॉज माय एज आणि माझ्याच एजची आहे. बट तिचं कॉलेज वेगळं होतं. शी इज फ्रॉम अल्फोन्सा म्हणजे ते नाही का विनय रजत म्हणजे इंग्लिश मिडियम. येस. मी सेम इंग्लिश होतो. सो यस शी लुक्स ऑलवेज लुक्स रिअली गुड. या जबरदस्त होती बट फारसं कधी
नोटीस केलं नाही. व्हाय? अं, कारण इंग्लिश मीडियम म्हणलं तर एक प्रकारे अचानक से असं वाटतं की तिचे स्टँडर्ड खूप हाय आहे. येस. आणि यू कुडंट कॅच दोज स्टँडर्ड. सो या तर मग मी असं फारसा कधी विचार केला नाही. या आणि त्याच्यानंतर अशी काही भेट वगैरे कधी झाली नाही. या हा, अगोदरपासून माहित होतं का ती इथे राहते म्हणून. येस, म्हणजे माझ्या मोठ्या वडिलांचं घर आहे ना, त्यांच्या समोरच MS पॅलेसचं घर. या आणि मी तिला पाहता क्षणी ओळखलो. तिचं नाव शुभांगी आहे. आडनाव नाही लक्षात होतं. बट या त्यांनी त्यांच्या घरी कार्यक्रम होता वाटते. येस. आणि त्यासाठी त्या लोकांनी आजीला हे आणून दिलं होतं, इडली आणि सांबार. युजली या ज्या बाया आहे ना, म्हणजे हे गायकवाड काकू आणि माझी आजी, हे युजली नेहमी सकाळी बोलतात फालतूच्या अशा बडबडच्या गोष्टी. येस. तर अशीच त्यांनी म्हणून असं काहीतरी आणून दिलं होतं. मग मी आलो. ते म्हणे की हे आहे म्हणे, हे काढून ठेव म्हणे इडली वगैरे, तुला वाटलंच खाऊन घेशील म्हणे. या हो म्हणलं, या नक्की. हा. आणि माझी एक नजर तिच्याकडे गेली, शुभांगीकडे. तिने पण माझ्याकडे बघितलं. या आणि काफी वियर्ड नजरेने बघितलं तिने. या म्हणजे मी असं कधी, म्हणजे वॉज सुपर वियर्ड. या म्हणजे एकदम, म्हणजे वॉज लाईक शी वॉज डुईंग इट, म्हणजे ती मला ताडून राहिली होती फ्रॉम बॉटम टू टॉप. आणि ते क्लिअरली दिसून राहिलं होतं. येस. आय डोंट नो व्हाय शी लुकिंग ॲट मी लाईक दॅट. बहुत तिची नजर इतकी, म्हणजे रिअली खरंच तुला पाहिलं असं डेफिनेटली म्हणलं असं, ती वॉज डुईंग इट लाईक तिने तिच्या तोंडात बोट टाकलं होतं, म्हणजे ते नख कापते ना, नख कुरतडत होती. येस. आणि शी वॉज लुकिंग ॲट मी विथ व्हेरी, आय डोंट नो. येस. आणि मग ती म्हणे की ती म्हणे की तुला पण सुट्ट्या लागल्या का म्हणे. मी म्हणलं हो म्हणलं, या मला पण लॉकडाऊन आहे तर मलाही ऑफिसमध्ये सुट्ट्या भेटल्या. म्हणलं 31 तारखेमध्ये सुट्ट्या आहे. टिल देन अजूनपर्यंत माहित नाही की इतकी वेळ आहे. मग त्यानंतर काय झालं की त्या काकू आणि त्या शुभांगी चालली गेली. बट ते नजर माझ्या डोक्यात राहिलंच ते, वाय शी लुक ॲट मी लाईक दॅट. या बट तेव्हा माझ्या डोक्यात दुसरे पण काय विचार होते. फर्स्ट ऑफ ऑल मला एअर स्ट्राईकचे गेम प्ले मला पाहायचे होते यूट्यूबवर. येस. आणि ते बिग स्क्रीनवर बघायचे होते. येस. मी दुपारी घरी मोबाईलवर बघितलं होतं. बट त्यानंतर मग विचार आला की आपण मोठ्या वडिलांच्या घरी मोठ्या स्क्रीनवर पाहू. तर मी काफी एक्सायटेड होतो. येस. TV ऑन केला, ब्लूटूथ कनेक्ट केलं, इंटरनेट ऑन केला, युट्यूब सुरू केला. येस. आणि इकडे आजी झोपली, मी आपला गेम प्ले पाहून राहिलो. आणि मग त्याच्यानंतर मग मला वाटली झोप, मला 45 एपिसोड रेकॉर्ड करावं. सो वरती गेलो टेरेसवर. ओके. आणि टेरेसवर गेलो आणि त्याच्यानंतर मग हलकासा थोडसा इकडे तिकडे बघितलं तर मी टेरेसवर होतो आणि ती मुलगी, तिचं नाव होतं शुभांगी, ती पण टेरेसवर होती आणि ती पण मला अशी हात दाखवत होती. हाय, खूप जोराने म्हणलं तिने हाय. म्हणलं हाय. येस. ऍक्च्युली माझं टेरेस आणि तिचा जो टेरेसचा जो रूफ आहे वॉज इक्वल. येस. आणि कसं आहे की जास्त डिस्टन्स नव्हतं, म्हणजे हार्डली म्हणून घे
की 20 मीटर, या 20 मीटर. त्या 20 मीटर मध्ये अंधार होता. येस, कारण रात्रीचे 11:15 वाजले होते. येस. तरी दिसून राहिली होती. या स्ट्रीट लाईटमुळे थोडा थोडा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर येत होता. आणि मी पण दिसून राहिलो होतो, मे बी बहुतेक. येस, कारण माझ्यावर पण प्रकाश पडून राहिला होता. देन शी से हाय म्हणलं. तिने खूप जोरात म्हणलं हाय. म्हणलं हाय. येस. मग म्हणे, मग तिने सरळ नंबर्स म्हणले. या 7, 3, 1, 8. पहिले तर मला काहीच कळलं नाही, पण जसं मला माहित पडलं की ती नंबर आहे, तर मी काढला मोबाईल, टाईप केला. आणि तिने असं कॉलवाला हे केलं तर डेफिनेटली तो तिचा मोबाईल नंबर होता. डायरेक्टच म्हणलं 738491304. आणि मग मी कॉल लावला. तिने तिथून फोन उचलला. म्हणे हाय. म्हणलं, मी म्हणलं हॅलो. येस. आणि त्याच्यानंतर काय आलं या, त्याच्यानंतर आय डोंट नो या, म्हणजे I'm kind of like a really good guy. Yes, so I don't have to talk about it. Yes, because it's not good, right? कारण याच्यानंतर जे काही झालं सांगून दे ना. व्हाट्स डोंट बी ए सीक्रेट या डूड. मेरे को नहीं अच्छा लग रहा है ये बात ऐसे करना. You have to talk about it. Yes. नाही या, मी सांगेन तरी तो एवढ्या फील नाही सांगेल या. लिटरली. येस, लेट इट बी. म्हणजे थोडस माझं मन होऊ दे, देन मी अशा गोष्टी सांगेन. ओके, सांगून दे ना या. वेल, ओके थांब. मी म्हणलं हॅलो. ती म्हणे की तुझ्या इथे मोठ्या वडिलांकडे तू एकटाच राहतो म्हणे. वेल, तिने एकदम असं डायरेक्टच म्हणलं हे असते, एकटाच राहतो का. सो आय वॉज लाईक, मी म्हणलं हो एकटाच राहतो. मग मला कळलं यामध्ये, त्या प्रश्नानंतरच कळलं की वेअर शी गोईंग. आणि म्हणजे कसं आहे की मी फोनवर बोलून राहिलो, बट तिच्या बिलकुल समोर होतो. म्हणजे आय कॅन सी हर, शी कॅन सी मी. येस, बट वी आर टॉकिंग इन द फोन. आणि जसा तिने प्रश्न असा विचारला, तर मी पाठ फिरवली आणि तिच्या नजरेआड केलो. या म्हणजे क्रॉस केलं. यास, एक प्रकारे. आणि लपून बघितलं तर शी वॉज ट्राय टू लुकिंग ॲट मी. म्हणजे ती बघून राहिली का हा कुठे गेला. आणि फोनवर पण बोलून राहिली का कुठं आहेस म्हणे, समोर म्हणे.